नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण या देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम थेट भारतावर देखील आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ही युद्ध सुरू असताना घरगुती आणि व्यावसायिक गॅसची टंचाई आहे आणि या टंचाई असल्याच्या संदेश अफवा या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि यामुळे आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहात गॅस वितरण कंपनीच्या ठिकाणी घरगुती आणि व्यावसायिक गॅस घेण्यासाठी लोक पहाटेपासून गर्दी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली आहे आणि आता पेट्रोल पंपावरती देखील गर्दी बघायला आपल्याला मिळत आहे। मी आता आहे देवळा शहरातील पेट्रोल पंपावरती आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर काल सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल करण्यात आला की पेट्रोल संपणार आहे, डिझेल संपणार आहे, म्हणून नागरिकांनी पेट्रोल डिझेल आपल्या वाहनामध्ये भरण्यासाठी पेट्रोल पंपांवरती या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे। राज्यभरात अशाच पद्धतीने प्रत्येक पेट्रोल पंपावरती या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे। आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे दृश्यांमध्ये दुचाकीस्वार आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी करत आहेत। आपण काही दुचाकीस्वारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही या पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल भरण्यासाठी आलात, काय सांगाल? का बरं आलात? पुढल्याकडे का बरं आलात? संपणार आहे म्हणून नाही, मग आता काम आहे, शेतीचं काम करायचं आहे, नागरिटी रोटर मारायचं आहे, त्याच्यामुळे बरं अचानक का गर्दी करतात? काही तुम्हाला सोशल मीडियावर माहिती मिळाली? नाही, त्याच्यामुळे नाही, आज अत्यंत गरज आहे ना, त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर शेतीचे कामं करायचे आहेत, यासाठी मला डिझेलची आवश्यकता असल्याचं या ठिकाणी या दादांनी सांगितलेलं आहे। आपण अनेक ह्या ठिकाणी दुचाकीस्वारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, काय सांगाल तुम्ही केव्हापासून या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी उभे आहात, काय सांगाल? मालनी बोलतो तरी केव्हापासून उभे आहेत? मी आता अर्धा तास झाला। अर्धा तासापासून हे दादा पेट्रोल भरण्यासाठी उभे आहेत। आपण बघू शकतो लांबच लांब रांगा दुचाकीच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपण अनेक नागरिकांशी चर्चा करणार आहोत। दादा, काय सांगाल? नमस्कार, गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी आलेला आहेत, केव्हापासून उभे आहेत? अर्धा तासापासून. अर्धा तासापासून का बरं अचानक एवढी गर्दी झाली? काय अचानक सगळे दिसले पेट्रोल भेटणार नाही म्हणे, पेट्रोल भेटणार नाही मग तुम्हाला पण सोशल मीडियावर समजलं का? हो, बघू शकतो आपण सोशल मीडियावरती संदेश व्हायरल होत आहेत की पेट्रोल संपणार आहे म्हणून नागरिकांनी पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही म्हणून ह्या भीतीने आपण बघितलं तर पेट्रोल पंपावरती नागरिक गर्दी करत आहेत। मोठ्या संख्येने राज्यभरात पेट्रोल पंपावरती गर्दी बघायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो डिझेलच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। खरं तर आपण जर बघितलं जशा पद्धतीने गॅस सिलेंडर भरण्यासाठी लोक गर्दी करत होते आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं लोकांशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी आला? आता कसं आहे, शेतीचे कामे आहेत पुढे, त्याच्यामुळे आम्हाला आता डिझेल घेणं गरजेचंच आहे। मग आता जेवढं पडेल तेवढं आपण पदरात पाडून घ्यावं, आपली शेतीचे कामे पुढे चालू होऊन जातील, असं बाकी काय। बरं अचानक गर्दी करतायत लोक, जसे सिलेंडर भरण्यासाठी गर्दी करत होते आणि आता डिझेल घेण्यासाठी टँक घेऊन ड्रम घेऊन या ठिकाणी पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत, काय मेसेज? काय आता आम्हाला जसा मेसेज मिळाला डिझेल पेट्रोल संपलं आहे असं, त्याप्रमाणे पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं मिळेल तेवढं आपण स्टॉक करत आहे, बाकी काही नाही बस। खरं तर आपण बघायला गेलं तर पेट्रोल पंप चालक देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अचानक गर्दी होते आहे। HP किंवा पेट्रोलियम मंत्रालयाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की कुठलीही तुटवडा नाही आहे, मात्र संदेश व्हायरल होत आहेत, अफवा पसरवले जात आहेत म्हणून गर्दी होते, काय तेच आम्ही आता कलेक्टर साहेबांना एक रिक्वेस्ट केली की असं अचानक अफवामुळं लोक खूप गर्दी करत आहे, लोक आम्हाला दादागिरी करत आहे, भांडणं करत आहे, आम्हाला द्यावंच लागेल असे करतात। आम्ही पेट्रोलचा तुटवडा नाही, काहीच नाही आहे, माल भेटतो आहे, रेग्युलर भेटतो आहे, काय अडचण नाही। तुमच्याकडे जो नियमितरित्या साठा येतो तो साठा आपल्याकडे तेवढा जेवढा साठा आम्हाला दररोजचा जो सेल आहे त्याच्याप्रमाणे साठा देतात आम्हाला। अचानक गर्दी झाल्यामुळे जे प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आम्हाला भेटणारच नाही, बंद होणार आहे। कुणी अफवा केली की पेट्रोल आज 11 वाजता सगळं डिझेल पेट्रोल बंद होणार आहे, त्यामुळे खूप गर्दी होऊ राहिली।
आपण काय सांगाल या ठिकाणी पेट्रोल भरणाऱ्या डिझेल शेतकऱ्यांना विनंती आहे, ग्राहकांना विनंती आहे, पेट्रोल भेटणार आहे, काही अडचण नाही आहे, भरपूर माल आहे, पण लोक अफवामुळं अडचणी तयार करू आले आणि जे लोक 50 रुपयाचे टाकतात ते 500 रुपयाचे टाकतात डिझेल. 500 रुपयाचं नेणार ते 2000चं डिझेल नेतात. त्याच्यामुळे त्यामुळे साठा कमी होतो. त्यामुळे ऑटोमॅटिक साठा कमी होतो. आणि आपण जर बघितलं तर ज्या या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल घेणाऱ्या लोकांना जेवढी आवश्यकता आहे नियमित हा. ते न घेता या पेट्रोल आणि डिझेल संपणार ह्या भीतीने आवश्यकतेपेक्षा जास्त डिझेल आणि पेट्रोलची खरेदी केली जाते. म्हणून नियमित जर यांच्याकडे पेट्रोल पंप चालकांकडे पेट्रोल डिझेलचा साठा येत असताना अचानक गर्दी आणि प्रमाणापेक्षा आवश्यकतेपेक्षा पेट्रोल डिझेल ग्राहकांकडून जास्त खरेदी केलं जात असल्यामुळे साठा या ठिकाणी नियमितमध्ये कमी होण्याची शक्यता, त्यामुळे तुटवडा या ठिकाणी म्हणजे हा तुटवडा मानवनिर्मित असल्याचा आपण मानव निर्मित तुटवडा आहे. हे लोक खूप गर्दी आहे. पेट्रोल डिझेल हे काही संपणार नाही आहे, हे भेटणार आहे. फक्त आज इतकी गर्दी केली, कालपर्यंत काहीच गर्दी नव्हती, आज खूप गर्दी केली आहे. आणि आपलं 3000 पेट्रोल आहे, 3000 डिझेल जातं, आज डायरेक्ट तिप्पट होणार आहे. ते उद्या आपलं पंप बंद होण्याची शक्यता आहे का? कारण का सेल्स ऑफिसनं सांगितलं की जो रोजचा सेल आहे तेवढाच विका. आता आजचं झालं तर उद्या पेट्रोल पंप बंद झाल्यावर कोणाला ग्राहकांना काहीच देता येणार नाही ना. म्हणजे ही जर परिस्थिती बघितली तर मानवनिर्मित जरी तुटवडा हा दाखवला जात असला, मात्र तुमच्याकडे नियमित येणारा जो साठा आहे हा साठा आजच जर उचलला गेला, हा आजच जर संपला तर तुमचा उद्या पेट्रोल पंप बंद राहू शकतो. हा त्यामुळं सेल्स ऑफिसर देणार नाही ना. आपण जर बघितलं अनेक या ठिकाणी लोक जे गर्दी करतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी कॅमेरामनला विनंती करेल की या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं जसं गॅस एजन्सीच्या समोर लोक सिलेंडर भरण्यासाठी गर्दी करत होते, तसे आता लोक डिझेल भरण्यासाठी ड्रम घेऊन आलेले आहेत पेट्रोल पंपावरती. पेट्रोल पंप चालकाकडून, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून लोकांना आव्हान करण्यात येत आहे, कुठल्याही प्रकारे तुटवडा नाही आहे, साठा व्यवस्थित आहे. मात्र आपण या ठिकाणी गर्दी करू नये, आवश्यक असेल तेवढंच पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं. सोशल मीडियावर जे अफवा पसरवत आहेत यांना देखील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून ताकीद देण्यात आलेली आहे की कुणीही अफवा पसरवू नये. डिझेल पेट्रोलचा कुठल्याही पद्धतीने तुटवडा नाही आहे असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशीच आपण देवळा शहरातील या बसस्टँडच्या समोरच्या पेट्रोल पंपावरती आहात. नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केलेली असल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी बघायला मिळतात. यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे आणि पोलीस प्रशासनाकडून ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून होमगार्डची देखील या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जर बघितलं तर वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं बघायला मिळतं आहे. हा जो कळवण देवळा रोड आहे या रस्त्यावरती वाहनाच्या रांगा, ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत. डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती लोक गर्दी करत आहेत. खरं तर या संदेशामुळे, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संदेशामुळे ही एकंदरीत गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेल संपणार आहे या अफवेमुळे लोक आपल्या वाहनात डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी मोठी झुंबड केलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनेनसह मी वैभव पवार, देवळा.